नमस्कार मित्रांनो, SPK अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण आज मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा असा घटक वर्णमाला अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, वर्ण म्हणजे काय? तर तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हटले जाते किंवा वर्ण किंवा ध्वनी हे बोली स्वरूपात आढळत असतात, ते लिखित नसतात. वर्ण हा भाषेचा मूळ घटक आहे. तर मराठी भाषेमध्ये एकूण 50 वर्ण आहेत. 2009च्या GR आल्यानंतर 50 वर्ण हे झालेले आहेत. त्यापूर्वी 48 वर्ण हे मराठी भाषेमध्ये होते. तर मराठी भाषेमध्ये वर्णाचे एकूण 3 प्रकार पडतात. तर ते कोणकोणते आहेत ते पाहूयात आपण. पहिला आहे स्वर, दुसरा आहे स्वरादी आणि तिसरा आहे व्यंजन. तर एक एक करून पाहून घेऊया आपण. पहा, स्वर. स्वराची व्याख्या काय आहे? ज्या वर्णांचा उच्चार दुसऱ्या वर्णांच्या मदतीशिवाय म्हणजे स्वतंत्र होतो त्यांना काय म्हटलं जातं? स्वर असे म्हटले जाते. किंवा मुखावाटे जो ध्वनी बाहेर पडताना मुखातील कोणत्याही अवयवाशी त्याचा स्पर्श होत नाही त्याला स्वर असे म्हटले जाते. तर मित्रांनो, आता मराठी भाषेमध्ये एकूण 14 स्वर हे आहेत. तर आपण पाहूयात कोणकोणते आहेत. अ, आ, इ, ई, उ, उ, रु, रू, ए, ऐ, ओ आणि औ. हे एकूण 14 स्वर जे आहेत ते मराठी भाषेमध्ये आहेत. पुढचं आहे स्वराचे प्रकार आहेत. पहिला आहे ऱ्हस्व. ज्या स्वरांचा उच्चार हा आखूड होतो त्याला काय म्हटलं जातं? ऱ्हस्व स्वर असे म्हटले जाते. त्याची उदाहरणे आहेत अ, इ, उ, रू आणि रू. त्यानंतरचा आहे दीर्घस्वर. स्वराचा दुसरा प्रकार आहे दीर्घस्वर. तर उच्चार करायला अधिक वेळ लागतो. या स्वरांचा उच्चार करायला अधिक वेळ लागतो, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? दीर्घस्वर असे म्हटले जाते. उदाहरण आहे आ, इ, उ. त्यानंतर स्वरांच्या उच्चार स्थानाबाबत सजातीय व विजातीय असे प्रकार पडतात. तर त्यापैकी पहिला आहे सजातीय. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हटले जाते. उदाहरण आहे अ, आ, ई, उ, उ. म्हणजे ह्या ज्या जोड्या आहेत अ, आ, ई, उ, उ, त्यांना काय म्हटलं जातं? सजातीय स्वर. तेच दुसरं आहे विजातीय स्वर. तर पहा, विजातीय स्वरांचं काय असतं? भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हटले जाते. तर पहा, अ, ई भिन्न उच्चार स्थान आहे. अ, उ या ठिकाणी सुद्धा भिन्न उच्चार स्थान आहे. अ, ई, आ, ई या पद्धतीने. त्यानंतरचा प्रकार आहे संयुक्त स्वर. एकापेक्षा अधिक स्वरांनी मिळून तयार होणारे स्वर म्हणजेच संयुक्त स्वर. तर संयुक्त स्वरांची उदाहरणं पाहूयात आपण. ए पहा कोणकोणत्या यापासून स्वरापासून तयार होतो? अ अधिक ई, ऐ, आ अधिक ई. ओ, अ अधिक उ पासून ओ तयार होतो. औ कशापासून तयार होतो? तर आ अधिक उ या दोन स्वरांपासून औ तयार होतो. स्वरादी पाहूयात आपण. ज्या वर्णांचा उच्चार करायला अगोदर स्वरांची मदत घ्यावी लागते त्यांना काय म्हटलं जातं? स्वरादी असे म्हटले जाते. तर आणि आहा हे दोन विसर्ग आहेत. त्यालाच आपण अमला अनुस्वार आणि विसर्ग असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर आहे व्यंजन. तर पहा, वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी अ या स्वराचं साह्य घ्यावं लागतं आणि त्यास व्यंजन असे म्हटले जाते. तर एकूण 34 व्यंजने आहेत. आपण आता व्यंजनांचे प्रकार पाहणार आहोत. पहिला आहे स्पर्श व्यंजने. क, ख, ग आणि घ. पहा, क, ख पासून भ, म पर्यंतच्या व्यंजनांना काय म्हटलं जातं? स्पर्श व्यंजने असे म्हटले जाते. क, ख पासून भ, म पर्यंतची व्यंजने ही सर्व व्यंजने काय आहेत? स्पर्श व्यंजने आहेत. त्यानंतरच आहे कठोर व्यंजन. तर पहा, कठोर व्यंजन म्हणजे काय? तर जे वर्ण उच्चारायला कठीण आहेत त्यांना कठोर व्यंजन असं म्हटलं जातं. प्रत्येक गटातील म्हणजेच क गटातील क, ख, च गटातील च, छ, ट गटातील ट, ठ, त गटातील त, थ, प गटातील प आणि फ हे काय आहेत? कठोर व्यंजन
किंवा अघोष आहेत. त्यानंतरचं आहे मृदू व्यंजन. जे वर्ण उच्चारायला कोमल किंवा हळुवार असतात त्यांना मृदू व्यंजन असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक गटातलं तिसरं व चौथं जे व्यंजन आहे ते मृदू व्यंजन असतं. पहा उदाहरण आहे ग घ ज झ ड ढ द आणि ध. प्रत्येक गटातलं काय आहे हे तिसरं आणि चौथं व्यंजन आहे. अनुनासिक. अनुनासिक म्हणजे काय तर ज्यांचा उच्चार नाकातून होतो त्यांना अनुनासिके असे म्हटले जाते किंवा त्यालाच परसवर्ण असं सुद्धा म्हटले जाते. आणि प्रत्येक तक्त्यातलं प्रत्येक वर्गातलं जे पाचवं व्यंजन आहे ते असतं अनुनासिक. तर पहा या ठिकाणी आहे ग य न न आणि म ही 5 काय आहेत अनुनासिके आहेत. आणि त्यानंतर इतर व्यंजन सुद्धा आहेत काही य र ल व श श स ह आणि ळ. यानंतर आपण पाहणार आहोत अर्धस्वर. तर पहा य र ल व ही 4 जी आहेत ती अर्धस्वर आहेत. यांचे उच्चारस्थाने ई रु रू आणि उ या स्वरांसारखे आहेत आणि त्यांचा व स्वरांचा जवळचा संबंध आहे आणि म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं अर्धस्वर असे म्हटले जाते. त्यानंतर आहे उष्मे. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा मुखावाटे जोरात बाहेर फेकली जाते तेव्हा काहीशा घर्षणामुळे काय होत असतं उष्णता निर्माण होते आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं उष्मे असं म्हटलं जातं. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा मुखावाटे बाहेर फेकली जाते म्हणून त्यांना महाप्राण व्यंजन असे म्हटले जाते. तर पहा महाप्राण व्यंजन कोणकोणती आहेत ख घ छ झ ठ ढ ध थ फ भ श श स आणि ह. ही एकूण 14 जी व्यंजने आहेत ती महाप्राण व्यंजने आहेत. आणि ही 14 महाप्राण व्यंजने सोडून बाकीची जी आहेत ती 20 काय आहेत अल्पप्राण व्यंजने आहेत. पहा आताच सांगितलं मी अल्पप्राण व्यंजने क च ट त प ग ज ई द ब ग ग य न न म य य र ल व आणि ळ. ही काय आहेत 20 अल्पप्राण व्यंजने आहेत. त्यानंतरचं आहे स्वतंत्र व्यंजन. तर पहा ळ हा एकमेव मराठीतला स्वतंत्र वर्ण आहे आणि तो वैदिक वाङ्मयातून आलेला आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं स्वतंत्र व्यंजन असं म्हटलं जातं. त्यानंतरचं आहे संयुक्त व्यंजन. तर क्ष आणि ज्ञ ही 2 काय आहेत संयुक्त व्यंजने आहेत. ती 2 व्यंजनांच्या संयुगातून तयार होतात आणि म्हणूनच काय त्यांना संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं. व्यंजनात स्वर मिसळला की काय होत असतं अक्षर तयार होतं. आपण वरती पाहिलेलंच आहे. समजा या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊयात. क हा व्यंजन आहे. आपण क हे व्यंजन घेतलं समजा आणि त्यामध्ये अ हा स्वर मिसळला तर काय होईल मग अक्षर तयार होईल क. क हे अक्षर तयार होईल. तेच काय म्हटले मग व्यंजनात स्वर मिसळला की अक्षर तयार होते. तर पहा आपण क हे जे व्यंजन आहे त्यामध्ये अ हा स्वर मिसळला तर काय तयार झालं क हे अक्षर तयार झालं. आणि व्यंजन ही नेहमी पाय मोडून लिहितात हे लक्षात ठेवा. त्यानंतर पाहूयात आपण पुढे आहे देवनागरी लिपीबद्दल थोडंसं सांगणार आहे मी. तर वर्ण कोरून लिहिणे ही काय होती आर्यांची पद्धती होती आणि आर्यांना त्या काळी देवासमान मानलं जायचं म्हणून मग मराठी लिपीला देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. तर लिप म्हणजे काय तर लिंपणे आणि लिख म्हणजे काय तर कोरून लिहिणे. तर वर्णांची उच्चारस्थाने पाहूयात आपण आता. पहा पहिला आहे कंठ्य. तर कंठाला स्पर्श करताना ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना काय म्हटलं जातं कंठातून निघणारे कंठ्य वर्ण असे म्हटले जाते. तर पहा उदाहरणे दिलेले आहेत.
क, ख, ग, घ. त्यानंतरच आहे ग आणि ह. ही सर्व काय आहेत? कंठ वर्णे आहेत. पहा, यांचा उच्चार काय होतो? कंठातून येतो, म्हणून त्यांना कंठ वर्ण असं म्हटले जाते. त्यानंतरच आहे तालव्य. तर तालव्य म्हणजे काय? जिभेचे पाते कठोर ताळूला लावून त्या ज्या वर्णांचे उच्चार होतात त्यांना काय म्हटलं जातं? तालव्य वर्ण असे म्हटले जाते. तर उदाहरण पाहूयात आपण. च, छ, ज, झ. मूर्धन्य वर्ण. जे वर्ण उच्चारायला आपल्या जिभेचा शेंडा हा मूर्धेला जाऊन भिडतो तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं? मूर्धन्य वर्ण असे म्हटले जाते. तर उदाहरण आहेत ट, ठ, ढ, ध, न, र, श आणि ळ. तर पहा, हे वर्ण उच्चारताना काय होतं? आपला जिभेचा शेंडा जो आहे तो काय होतो? मूर्धेला भिडतो. तुम्ही हे शब्द उच्चारून पहा म्हणजे तुम्हाला समजेल. त्यानंतरच आहे दंत्य वर्ण. तर पहा, जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक हे वरच्या दाताच्या मागील बाजूस टेकते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? दंत्य वर्ण असे म्हटले जाते. पहा, आता उदाहरण पाहूयात आपण. त, थ, द, ध, न, ल आणि स. पहा, बरोबर आपल्या दाताच्या मागच्या बाजूला जिभेचे टोक काय होतं? जाऊन टेकतं, त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? दंत्य वर्ण. त्यानंतरचा आहे ओष्ठ्य वर्ण. तर खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना ओष्ठ्य वर्ण असे म्हणतात. खालच्या आणि वरच्या दोनही ओठांचा उपयोग आपण हे शब्द किंवा वर्ण उच्चारताना करतो आणि म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं? ओष्ठ्य वर्ण. तर उदाहरण आहेत प, फ, ब, भ आणि म. त्यानंतर आहे तालव्य वर्ण. तर या वर्णांना लागून होणाऱ्या च, छ, ज, छ यासारख्या उच्चारांसारखा काय होतो? उच्चार असतो, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? तालव्य वर्ण असे म्हटले जाते. तर उदाहरण पाहिलेत आपण या ठिकाणी चरित्र, छत्री, जन आणि झेल. त्यानंतर आहे दंत तालव्य वर्ण. तर या वर्णांना अ लागून होणाऱ्या च, छ, ज, झ यासारख्या उच्चारासारखा असतो, म्हणून त्यांना काय म्हणतात? दंत तालव्य असे म्हणतात. तर आपण उदाहरणं घेतलेले आहेत चारा, चांदोबा, चोच, झरा आणि झोप. त्यानंतर आहे जोडाक्षर. तर पहा, जोडाक्षर म्हणजे काय? ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्याला काय म्हटलं जातं? जोडाक्षर असे म्हटले जाते. अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने अगोदर एकत्र येतात आणि शेवटी त्यात काय होतो? स्वर मिसळतो. आपण पाहूयात आता जोडाक्षरांचे किती प्रकार पडतात ते. तर जोडाक्षराचे एकूण 5 प्रकार पडतात. पाहूयात आपण. पहिला आहे मध्ये उभा दंड असणारी व्यंजने. पहा, आता क आणि फ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मध्ये हा एक दंड आहे आणि साईडला 2 वाट्या आहेत, म्हणजे मध्ये उभा दंड असणारी व्यंजने. क आणि फ ही 2 जी व्यंजने आहेत ती काय आहेत? मध्ये उभा दंड असणारी. त्यानंतर आहे शेवटी उभा दंड असणारी व्यंजने. पहा, या ठिकाणी काय आहे? शेवटी दंड आहे. पाहू शकता तुम्ही शेवटी उभा दंड क, ख, प, य, स, म. पाहू शकता ख, प, य, स, म ही काय आहेत? शेवटी उभा दंड असणारी व्यंजने. त्यानंतर तिसरा प्रकार आहे शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने. तर पहा, ती आहेत ग, शेवटी स्वतंत्र दंड आहे, न आणि श ही 3 जी व्यंजने आहेत ती काय आहेत? स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने आहेत. त्यानंतर आहे अर्धदंड असणारी. त्यामध्ये आहे ट, ठ, ड, ढ, द आणि ह. ही 6 जी व्यंजने आहेत ती काय आहेत? अर्धा दंड असणारी व्यंजने आहेत. त्यानंतर आहे दंड नसलेले व्यंजन. पहा, र हा एकमेव असा व्यंजन आहे की ज्याला दंड नाही. दंड नसलेले व्यंजन कोणते? असा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे आणि विशेष करून पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये वर्णमालेवरती बऱ्याच जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न पडलेले आहेत 2019च्या पेपरमध्ये. तर आपण पाहूयात र हे व्यंजन लिहिण्याच्या किती पद्धती आहेत?
मी आताच सांगितलं तुम्हाला. तर 4 पद्धती आहेत. पहिलं पहा, या ठिकाणी चक्र, चक्रामध्ये याला आपण चक्र असं वाचतो. तर ही एक पद्धती आहे र लिहिण्याची. त्यानंतर हरफार, त्यानंतर ह्रस्व पहा, त्यानंतर आहे राष्ट्र. ह्या एकूण किती 4 पद्धती आहेत र हे अक्षर लिहिण्याच्या. त्यानंतरच आहे द्वित. तर द्वित म्हणजे काय? एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्याला काय म्हटलं जातं? द्वित असं म्हटलं जातं. पहा, आपण या ठिकाणी पाहूयात उदाहरण. च अधिक च बरोबर काय होतं? च. ठ अधिक ठ काय होतं? ठ. आपण याचं उदाहरण पाहूयात म्हणजे समजेल तुम्हाला. हे कसं वाचणार आता आपण वाचताना? चला च जोडलेलं आहे तर काय वाचणार? गच्ची, गच्ची. चला च जोडले. आणि आणखी एक पाहूयात ठचं उदाहरण. ठ आणि त्याला पुन्हा ठ जोडलाय तर कसं वाचतो आपण? गठ्ठा. आणि मग ह्या शब्दांना काय म्हटलं जातं? द्वित असं म्हटलं जातं. आता पाहूयात आपण परीक्षांमध्ये नेमकं कशा प्रकारचे प्रश्न हे वर्णमाला या घटकावरती विचारले जातात. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता? तर आपण वरती आत्ताच पाहिले कोणकोणते आहेत दंत तालव्य वर्ण. च, छ, ज आणि झ. तर आपल्याला पर्याय दिसतोय. ज हे काय आहे? मग दंत तालव्य वर्ण आहे. त्यानंतर आहे र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याची किती पद्धती आहेत? तर र हे जे व्यंजन आहे ते लिहिण्याच्या एकूण किती 4 पद्धती आहेत. आपण आता वरती पाहिले. त्यानंतर आहे य या वर्णाचा प्रकार कोणता? तर हे त्र न वाचता आपण य असा उच्चार करतो त्याचा. हे अनुनासिक आहे म्हणून. तर मग उत्तर काय येईल आपलं? या वर्णाचा प्रकार कोणता? अनुनासिक. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? तर पहा, व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करायचं? आपण मी सांगितलं वरती तुम्हाला, व्यंजन अधिक स्वर यांचं एकत्रीकरण करावं. व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण. त्यानंतर आहे भाषा म्हणजे काय? तर पहा, भाषा म्हणजे काय? विचार व्यक्त करण्याचे साधन. पर्याय दुसरा. त्यानंतर आहे मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? तर मी तुम्हाला सांगितलंय मराठी भाषेमध्ये एकूण 14 स्वर आहेत. अगोदर 12 होते, आता 14 स्वर हे मराठी भाषेमध्ये आहेत. आणि एकूण एकूण वर्ण किती असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर यापूर्वी 48 वर्ण होते, आता झालेले आहेत 50. त्यानंतर आहे पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा. तर पहा, अ हे काय आहे? स्वर आहे. आ सुद्धा स्वर आहे. आणि मग य हे काय आहे? व्यंजन आहे. कारण आपण व्यंजन कसं ओळखायचं? तर पाय मोडलेला असतो, मी सांगितलं तुम्हाला. या पद्धतीने पाय मोडलेला असतो ते काय असतं? व्यंजन असतं. मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो? तर ळ हा जो वर्ण आहे तो काय मराठी भाषेमध्ये स्वतंत्र मानला जातो आणि तो वैदिक वाङ्मयातून आलेला आहे. त्यानंतर आहे च या वर्गातील च, छ, ज आणि झ या वर्णांचा उच्चार डॅश डॅश असा दुहेरी होतो. तर च, छ, ज, झ हे जे वर्ण आहेत ते तालव्य व दंत तालव्य या दोन्ही प्रकारांमध्ये मोडतात किंवा या वर्गातले अक्षरांचा वर्णांचा उच्चार जो आहे तो तालव्य आणि दंत तालव्य या अशा दुहेरी प्रकारे होतो. त्यानंतर आहे पुढील स्वर जोड्यातील सजातीय स्वर जोडी ओळखा. तर पहा, उ हे काय आहे? सजातीय आहेत. ई हे विजातीय जोडी आहे. ई आणि ए ही सुद्धा काय आहे? विजातीय जोडी आहे. या ठिकाणी उ ही काय आहे? मग सजातीय जोडी आहे. तेच आणखी कोणकोणत्या जोड्या आहेत? ई उ आ ही सुद्धा काय आहे? सजातीय जोडी आहे. आपण वरती पाहिलेलंच आहे. पुढील पैकी अल्पप्राण व्यंजन कोणते? तर आपण वरती व्याख्या पण पाहिलेली आहे. महाप्राण व्यंजन, अल्पप्राण व्यंजन. तर 14 महाप्राण व्यंजने आहेत आणि उरलेली जी आहेत ती मग 20 व्यंजने काय आहेत? अल्पप्राण व्यंजने आहेत. तर यापैकी प हे जे व्यंजन आहे ते अल्पप्राण व्यंजन आहे. कोणते 2 वर्ण जोडाक्षरे आहेत?
तर क्ष आणि ज्ञ ही दोन जोडाक्षरे काय आहेत, वर्ण हे काय आहेत, जोडाक्षरे